नमस्कार शेतकरी मित्रो, मागं बघतच असाल देंचा लावलाय। खरं तर जमिनीचा पिकाच्या दृष्टीनं जर विचार केला तर एकूण पिकाच्या सर्व अन्न प्रक्रियेमध्ये जमिनीचा 3.8 एवढा हिस्सा आहे। पण 3.8 हे जवळपास माणसाच्या शरीरातलं हृदय एवढं काम आहे। त्यामुळं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणा, नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण जी काही वेगवेगळी खतं वापरतो, ज्याच्यामध्ये सेंद्रिय खतं, रासायनिक खतं जी वापरता, शेणखत असेल, पण त्याच्यात एक महत्त्वाचा जो काय खताचा प्रकार आहे ज्याला आपण हिरवळीचं खत म्हणतो, तर हा त्यांच्या बऱ्याच दिवसांनी मला आमच्या भागामध्ये लावलेला बघायला मिळाला। सर्वसाधारणपणे 1.25 एकरचं हे क्षेत्र आहे आणि तुम्हाला माहिती असेलच जवळपास 160 रुपये किलो आहे आणि जवळपास माझ्या मते 25 किलो बियाणं लागलं असेल। माझ्या मते 4-1 रुपये ह्या एकूण 1.25 एकराच्या पूर्ण क्षेत्रासाठी त्यांच्यासाठीचा खर्च आला असेल आणि सर्वसाधारणपणे 40 ते 45 किंवा मॅक्सिमम 45 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी फ्लावर अवस्थे येण्याच्या आधीमध्येच यायच्या आधीच नांगरट करून याला जमिनीच्या आडका म्हणजे जमिनीच्या खाली गाडलं जातं, जेणेकरून एक कार्बन तयार होईल आणि चांगलं नत्राचं प्रमाण वाढेल। तर तुम्ही अशा प्रकारचे प्रयोग करता का? मला नक्की कळवा। देंचा वापरणं म्हणजे हिरवळीचं खत करणं ही सुद्धा एक डोंगराएवढी मोठी गोष्ट आहे। गोष्ट साधी असली तर ती डोंगराएवढी आहे आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे। तर तुम्ही हिरवळीची खतं तुम्ही तुमच्या शेतामध्ये नक्की करा। धन्यवाद। माझं चॅनल माहितीच असेल, व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा आणि आपला विषय माहितीचा मल्टीप्लायर। धन्यवाद। नको करू।